मंडळी, माणसानं आयुष्यात मागे वळून बघितलं की त्याला फार गमती जमती आठवतात. माझ्याही आयुष्यात फार गमती जमती झाली, पण मी त्याच्यावर पुस्तक लिहिलं, रामनगरी. अहो काय पुस्तक गाजलं. 10वीला धडा, 12वीला धडा, एसवायला धडा. अहो एसवायला तर अख्खं पुस्तक आहे. मी कधी कॉलेजमध्ये गेलोच नाही, तरी माझं पुस्तक गेलं. काय करणार, मी SSC बोर्डाचा दरवाजा 3 वेळा ठोठवला, चायला उघडलंच नाही. माझं पुस्तक मात्र गाजलं. या पुस्तकामध्ये मी सरळ सरळ लिहिलेलं आहे की मी जातीने न्हावी आहे. मंडळी, तर न्हावी म्हणजे नाभी हा 12 बलुत्यापैकी एक, पण 11चा कुठेही एवढा उद्धार होत नाही एवढा आमचा उद्धार होतो. ठाई ठाई उद्धार. समजा एखाद्या टेलरने एखाद्या गिरायकाची पॅन्ट बिघडवली, लूज केली म्हणा, टाईट केली म्हणा, ते गिरायक वैतागतं आणि वैतागून त्याला बोलताना आम्हाला मध्ये घेतो. कसं काय रे, अरे पॅन्ट शिवता येत नसेल तर ह्याच्यामध्ये कर अतिशय. मी राहिल्या लोकांना नगरला, दारामध्ये बायको आणि भाजीवाला यांचं काहीतरी संवाद चालू होतो. एकदम भाजीवाला चिडलाच, ओ बाई राहू द्या, 13 वर्ष झाली भाजी विकतोय, ह्याच्यामध्ये नाही करत. माझ्या दारात खरं सांगा मंडळी, अहो सगळ्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार आहे, आमच्या धंद्यामध्ये भ्रष्टाचार नाही. कसा असं मागे पुढे असा असतो, असं असलं तरी आमचा ठाई ठाई उद्धार. आता टिळकरोडला तुम्हाला माहिती, बाहेर माझं दुकान आहे वंदन नाव. एकदा मी दुकानाच्या बाहेर बसलो होतो, प्रयोग नव्हता, बसलो तेवढ्याच आवाज आला, हजा म्हणून कोणते आमचे मित्र हाक मारत असत, गमतीने हाक मारतो. मी तिकडे बघतो काय, एक सायकलवाला आणि एक पादचारी याची झाली भांडण. पादचारी सायकलवाला म्हणतो, अरे बेट्या, तुला जर रस्ता आणि फुटपाथ याच्यातला फरक कळत नसेल तर तू ह्याच्यामध्ये कर. एकदा माझा प्रोग्राम होता साताऱ्याला, 7:30ची गाडी झाली. मला काय घ्यायची होती, काय झालं, ती गाडी होती सुपर एक्सप्रेस, पण गाडी पडतच नव्हती. काय गाडी बिघड झाला होता का ड्रायव्हर हळू चालवतो देऊ जाणे. आता माझ्या शेजारी पॅसेंजर होता, त्याला साताऱ्याला पोहोचायचं होतं आणि साताऱ्यावरून गाडी धरून कोल्हापूरला जायचं होतं. तेव्हा त्याची तगमग. बरं, आपल्या मनात सुख असो दुःख असो, आपण कोणतरी बोलून दाखवतो ना. तो कोणाला बोलून दाखवणार, मला कसं म्हणतो, का हो, अरे हा ड्रायव्हर आहे का, हजम आहे मला. मी म्हणलं त्याला सांगा, बाबा तो खरा ड्रायव्हर आहे आणि मी खरा हजम आहे. असं असलं तरी माझ्या आज्याला आमच्या जातीचा भलता अभिमान. तो म्हणायचा, आम्ही बामणाच्या मांडीला मांडी लावून बसतो. मी माझ्या रामनगरी पुस्तकात आमचे सगळे नातेवाईक, माझा बाप, माझी बायको, माझ्या सगळ्या गमती लिहिले. आता माझ्या बापाचा बाप आज हा पण नाही भारी, काय विचारलं, सरळ कधी आयुष्यात बोलणारच नाही. एखादा माणूस चालला असेल आणि शिवाय तो बोलू शकत नाही. एखादा माणूस चालला असेल, त्याचं नाव महादेव आहे, हात मारले ते येईल का नाही, पण नाही ना, सरळ नाही हात मार. हे महाद्या, हे भाडव्या, इकडे काय गरज आहे, सरळ हात मारतच नाही, सरळ बोलणं माहिती. ट्रेन मधनं चालला असेल, आता वेळ जाऊ म्हणून आपण बोलतोय की मगाशी, एखाद्या आमच्या आजीला काय पाहुणं कुठं चालला, आमचा मी होय मसना येता का, येता त्यालाही घ्यायला बरोबर. सरळ बोलणंच माहिती. अहो एवढंच काय, आजीला हात मारताना सुद्धा एकटावळे कोतरान, एकटावळे शांत, एकटावळे गाठियान, एकटावळे हे आण. अहो आजीला एवढी सवय झाली होती की टावळे बोलायचं काम करत होतं. एकदा असंच झालं, नातेवाईकांमध्ये 2-4 मंडळी आली. आता सगळ्यांसमोर तिला कसं काय करून, मग आमचा आता जरा सगळं झाला. म्हणलं अहो ऐकलं का,
जरा गावचे पाहुणे आले, जरा 4 कप चहा करा. इकडे झालं तिकडे झालं, इकडे झालं तिकडे झालं, चहाच नाही. मग जरा वरच्या सुरात, अहो चहा ना लवकर, किती वेळ झालाय, इकडे झालं तिकडे झालं, इकडे चहाच नाही. अहो पाहुण्याने आठवण केली, चहाचं काय झालं, खाला त्यांच्या आईला ते खवळच ताड ताड आत गेला. म्हणला अगं येडे येडतान तुझ्या चायला, माझ्या बापाला उद्योग नव्हता, तुझ्या बापाकडे गेला आणि मला त्या पोरगी आम्हाला त्या पोरगी असं म्हणाला. अगं गावा धरून मी ओरडतोय, छान छान छानला काय झालं. आजी मुली अहो एवढं चिडताय कशाला, चहा तर गावाचाच तयार आहे. तयार आहे म्हणून आणलं का नाही, तुम्ही टवळीकडे बोला. गंमत झाली. आम्ही जत्रेला आमच्या गावाला गेलो सारोड्या नगरची. जरा आवरावर उशीर झाला, आमची डायरेक्ट गाडी चुकली. आता दुसरी डायरेक्ट गाडी दुसऱ्या दिवशी. आमचा बाप म्हणा उभी वेळ जाईल, आपण एक काम करू, उलटा आपण दौंडला जाऊ. तिकडनं मग सोलापूरवर येणारी गाडी धरायची आणि मुंबईला जायचं. म्हणून आम्ही दौंडला गेलो, फलाटावर थांबलो. बराच वेळ झाला, अहो बराच तास झाले, गाडी येणं गाडी येणं. मग आपल्याला जरा हे असतं, किती वाजले. बरं आत्तासारखी काय तेव्हा घड्याळ नव्हती, पण आम्ही तर त्याला बदली किती आले घड्याळ. आमचा बाप मला बोललो, रामा इकडे मी गेलो. काय दादा, हे बघ बराच वेळ झालेला आहे, किती वाजले आपल्याला माहित नाही. एक काम कर, तिकडं ती मड्डम उभी आहे, तिला जाऊन विचार किती वाजलं. अहो त्यावेळेस साहेबाचा एवढा बरोबर तुम्हाला सांगतो, त्याच्या नावाने सगळे घाबरायचे आणि त्याच्या बायकोशी बोलायचं. फॉरेनर बाई मड्डम तुला का, अरे घराला आई गेली का, चाल ठकानच तिकडे गेलो. ती बाई हातामध्ये असं काही पुस्तकासारखं घेतलं होतं, असं घडालेलं लखलख करत होतं आणि अशी मी जाऊन असं उभं आहे. तिच्या लक्षात एक पोरगा आपल्या तरी उभं आहे. असं बघितलं मला कशी, हाय. अहो मंडळी तुम्हाला सांगतो काय हाय म्हणली, जसं अंगावर मोराचं पीस फिरवा. मी अमेरिकेला गेलो होतो ना, ओळख असू दे नसू दे, हाय हॅलो हो अगदी हा नाही म्हणायचं असेल ना तरी नो प्लीज सॉरी नो 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 किती बरं. आपली बाई असते ना, नाही मग सांगितलं. मी म्हणलं आता ह्या बाईची ओळख नाही काय नाही तरी मला हाय म्हणली. अहो या बाईच्या जागी जर एखादी इंडियन बाई असते, इंडियन बाई कशाला, महाराष्ट्रीयन बाई असती, अहो महाराष्ट्रीयन बाई कशाला, पुण्यातली बाई असती तर हाय म्हणली असती का, तिने हाय खाल्ली असती. म्हणली असती वाचव ते पोरगं माझ्या मागला, हाय म्हणली. मला जरा बरं वाटलं. मी म्हणलं व्हॉट टाइम, आईला बोलून गेलो. जसा मी पहिला शब्द बोललो तसा माझा बाप तिकडे खुश, अरे बोला पाहुणे सांगतो बघा, अहो इंग्लिश शाळेत घातलंय, चेष्टा नाही. माझं काय झालं मला माहिती. बोलू मी व्हॉट टाइम, तेव्हा ती म्हणली जस्ट नाव 11:30 11:30 चायला ते वाजे सांगितले का नाव सांगितलं. मला वाटलं काहीतरी ढोबळ आपल्याला सांगेल. 10:00 9:00 11:30 कोणाच्या बापाला कळलं. आलो तसा आमच्या बाबाची छाती अभिमानाने फुगलेली. ये शाबास बोलला नाही त्याची. बोललो काय बोलला. मी त्याला म्हणलं व्हॉट टाइम, याचा अर्थ काय रे. मी म्हणलं याचा अर्थ किती वाजले. पाहुण्याने म्हणतो आमचा बाप्पा का व्हॉट टाइम म्हणजे किती. आयले इंग्लिश मग मला कसं म्हणलं. मग ती काय म्हणली. म्हणलं ती म्हणली 11:30. आपल्या पोराला किती इंग्लिश येते हे दाखवायचं आमचा बाप्पा छान सोडतोय. बरं मला कसं काय म्हणली ती. मी म्हणलं ती म्हणली 11:30 आमचा बाप. याचा अर्थ काय रे. मी म्हणलं याचा अर्थ माझे घड्याळ बंद आहे. असं मग आम्ही काय पथनाट्य करायचो, पोवाडे हे ते. मला दादा कोणते म्हणले रामभाऊ हा तुझा आवाज चांगला आहे का, तू गाणं शिक. म्हणून मी गाणं शिकायला लागलो. स्नेहप्रभा प्रधान म्हणून तुम्हाला माहिती असेल जुन्या नटी, त्यांच्याकडे मी गाणं शिकायला जायचं. मग त्यांनी सांगितलं एक काम कर, तू जुनी पेटी घे, त्याच्यावर घरी प्रॅक्टिस करत जा, तुझा आवाज चांगला आहे. मी आता माझ्या आवाजावर जाऊ नका, माझा आवाज खरंच चांगला आहे. मग काय जुनी पेटी आणली, मग प्रॅक्टिस करायचो. आता तुम्हाला माहिती आहे नवीन शिकणाऱ्या माणसाला कसं असतं, कोणतरी आपलं कौतुक करावं असं आपलं त्याला वाटतं. मी काय करायचो,
वाडा असायचा, दारोगडी असायची, मायावरनं पेटी काढायचं, कुणी आलं ना बस मी वाजत बसायचं. काय रे बाबा, बरं वाटायचं. मी सांगायचं हा पेटी शिकतोय. माझ्या घरी कोणी आलं पेटी काढ वाजवायला. एकदा मला कळलं की माझी बहीण आली पुण्यावरून, मी संधी शोधत होतो, तिला वाजवायची पेटी दाखवत होतो, मला भेटलीच नाही. 2 दिवस गेले, डॉक्टरकडे झाला. एकदा काय झालं, ते काय अशी बसली होती, सापडली, वा 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 काय काय शक्य, काय दिसते नाही, कुठं होती. बोलता बोलता मायावरनं पेटी काढली. मला कशी म्हणते, कसलं खोकं आहे रे, खोका येड वाजवायची पेटी आहे. ती कशी म्हणते, वाजवायची पेटी आहे का, दाखव की वाजव. बरं झालं, मग काय बसलं, मग लागलं पेटी वाजवायला. नवीन माणसाचं काय असतं, ते वर बघत नाही. जर वर त्याने बघितलं तर बोट भज्जीकडे पडतील आणि भज्याचा आवाज येतो, म्हणून आपण खाली बघतो. मला तसं झालं. असं वाजवता वाजवता आवाज आला आणि पेटीत मी जसं वाजवायला लागलो तसा आवाज वाढला. पण हा आवाज पेटीत नाही. पण माझी खोली 10x12ची. वर बघतोय तर काय दृश्य, माझी बहीण हातात हात घालून हसाव का रडाव तेच कळलं. मी वर बघितलं, पेटी थांबली. जशी पेटी थांबली ती कशी होती, वाजव मला काय कळलं ना. पेटी थांबली की ती म्हणाली वाजव, केस सोडलेले, चांगली घुमतीये, काय करावं मला कळलं ना. मी आईला तिची हाक मारली, काय लवकर आहे, काय आई आली, काय रे मुद्द्या. अगं म्हणलं बघ ती काय करती. अरे कशाला वाजवलं, म्हणलं काय झालं. अरे येड्या, काही वाजलं की तिच्या अंगात काळूबाई येते. मग आता काही नाही, ती उतरेपर्यंत वाजवा त्याच्या आईला. बरं मी काय आप्पा जळगाव सारखा वाजवत नव्हतो, कसंही वाजत होतो तरी ते घुमतोय त्याच्या. इकडे पेटी चालली, तिकडे ते घुमते. अख्ख्या वाड्यात कळलं, काळूबाई आली, काळूबाई आली, काळूबाई आली. अख्ख्या वाडा चालला. इतक्या वेळ डोळे मिटून काळूबाई घुमत होती. आवाज आवाला खुसफुस खुसफुस. तसं बाई डोळे उघडून बघते, मला किती मार्केट आहे. आता आमची आई इकडे पेटी चालू आहे, काळूबाई घुमतीये, बायका अगदी अशी सगळ्या. आमची आई तिच्याशी बोलते, काळूबाईशी. आमची आई, काळूबाई. आईने म्हणून आईच्या नादाला काय विचारायची पद्धती. काळूबाई कसं येणं केलं, काळूबाई 2 वर्ष झाली, कोण जत्रेला आलं नाही म्हणून मला यावं लागलं. धप्पा धप्पा त्याच्या अहो ते एकदाच धपक धपक थांबलं, पेटी उचलली, माळ्यावर टाकली, ते अजून तिथं